एक्झाम गुरु या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, काल ग्रुप सी चा कंबाईन मेनचा पेपर झाला. त्यामधले आपल्याला इंग्लिशची आन्सर की बघायची. एकदम आपण डायरेक्ट आन्सर सांगणार नाही, ते आन्सर प्रत्येक आन्सर कसं आलेले काय आलेले हे सगळं डिटेल एक्सप्लेनेशन सहित घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ एकदम व्यवस्थित पहा. तुम्हाला फक्त क्वेश्चनचा आन्सर भेटणार नाही, तर ते आन्सर का आले त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन देखील आपण घेणार आहोत. 50 प्रश्न आहेत. थोडं पटपट आपण जरा सुरुवात करू. बघा, प्रश्न 51 पासून सुरुवात झाली, 51 ते 100 पर्यंत. काय म्हणले याचं की याच्यामध्ये आपल्याला एरर शोधायचा आहे. इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन टू दी ॲडवाइस हू हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, आणि इथे नो एरर. आता नीट बघा, इथं हा आहे रिलेटिव्ह प्रोनाउनचा, इथं ॲडवाइस साठी दिलेला आहे, बरोबर. त्यामुळे हू नाही घेणार, एक तर आपण काय घेऊ इथं विच घेऊ. जरी इथं आणखी काय तुम्हाला वाटलं, ठीक आहे, इथं बघितलं आपण की इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन टू दी ॲडवाइस ऑफ दोज, ठीक आहे, हू हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. पण हा जो आहे रिलेटिव्ह प्रोनाउन हा कुणासाठी आलाय, ॲडवाइस साठी आलाय. त्यामुळे इथं आपण काय घेणार विच. एरर कुठे आहे तुमचा, एरर आहे सी मध्ये. सी कुठे आहे, ऑप्शन नंबर 3. नंतर दुसरा 52 काय म्हणणं आहे, नायदर. आपल्याला तिन्ही पैकी आता काय करायचं, आपल्याला याच्यामधले करेक्ट सेंटेन्स ओळखायचे, बरोबर. सिलेक्ट दी ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स. काय, नायडर डिड मेन नॉर वुमेन गो आउट ॲट नाईट, ठीक आहे, हा बरोबर आहे. हा काय, नॉट ओनली दी किटन वॉज वेट बट ऑल्सो कोल्ड, इथं चुकलाय. नॉट ओनली आणि बट ऑल्सो जर असेल तर तुम्हाला काय करायचं, सिमेट्री मेंटेन करावं लागते वाक्याची, ठीक आहे. मग आता इथं कसं वाक्य पाहिजे होतं, हे नॉट ओनली, ठीक आहे, द किचन वॉज वेट बट ऑल्सो काय कोल्ड. त्यामुळे हा रॉंग आहे. नो सुनर डज दी कर्टन गो अप व्हेन दी चिल्ड्रन वॉच. अरे, नो सुनर बरोबर व्हेन कधीपासून यायला लागला, इथं काय पाहिजे होता, दॅन पाहिजे होता, हा कटला. राहिला फक्त कोणता, ए, म्हणजे ऑप्शन 1. चला पुढे बघू आपण. आपल्याला 53 डॅश डॅश प्रोनाउन्स आर ऑलवेज सिंगुलर. आता हा टाइप्स ऑफ प्रोनाउन वर आलेला क्वेश्चन आहे की कोणता प्रोनाउन हा सिंगुलर असतो. हा रेसिप्रोकल आहे, ठीक आहे, माय सेल्फ. पुन्हा याच्यामध्ये बघा रिलेटिव्ह आहेत, रिलेटिव्ह काय, दिस दोज दॅट. पुन्हा इकडे पर्सनल सिंगुलर असतो, त्याच्यामध्ये प्लुरल असतो. राहिला कोणता ऑप्शन, फक्त डी, जो डिस्ट्रीब्युटिव्ह. डी कुठे, डी आहे 3 मध्ये. नंतर 54 काय बघा, चूज दी इडियम दॅट मीन्स टू रिव्हेल ए सिक्रेट ऑर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. या इडियमचा आपल्याला काय सांगायचं आहे, अर्थ सांगायचा आहे की सिक्रेट इन्फॉर्मेशन जे आहे, एखाद्याचं गुपित फोडणे, एखाद्याचं भिंग फोडणे, या अर्थाची कोणती आहे, या अर्थाची फक्त एवढी काय, लेट द कॅट आउट ऑफ दी बॅग. आता हाय ब्रेक दी आईस. ब्रेक दी आईस म्हणजे काय, दोन लोक आहेत, दोन लोक शांत बसलेले आहेत, कुणीतरी बोलायला सुरुवात करतो, म्हणजे तो काय करतो, ब्रेक दी आईस, जस्ट कॉन्व्हर्सेशन स्टार्ट करतो. हाय बाईट दी बुलेट. बाईट दी बुलेट म्हणजे काय, उगच एकदम अवघड काम अंगावर घेणे किंवा खूप कठीण कामाला सामोरं जाणे. आणि हे काय, हिट द नेल ऑन दी हेड. त्यामुळे ऑप्शन नंबर काय आला, सेकंड आला. नंतर बघा 55 काय म्हणण्याचं, चूज दी करेक्ट सेंटेन्स. आता आपल्याला याच्यामध्ये करेक्ट सेंटेन्स ओळखायचंय. मग बघा आता काय म्हणण्याचं, ट्राय अँड कम टुमॉरो. ओके, बरोबर आहे. आय फेल्ट वी टू शुअर ही वुड डाय अँड हिज मनी वुड गो टू हिज सन. याच्यामध्ये काही एरर वाटत नाही, हा बरोबर आहे. दी पंडित रीड दी फर्स्ट मंत्रा अँड दी ब्राईड ग्रूम रीड दी सेकंड. सगळ्याला सगळे बरोबर आहेत. ऑप्शन 4 तुमचा एकदम करेक्ट आन्सर येईल. नंतर बघा इथं 56 काय, फाइंड दी करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फॉर दी सेंटेन्स. कोणतं आहे, ही सेड आय शॅल गो होम, ठीक आहे. आता बघा इथं सेड आहे, सेज वाला कटून जाईल, सेज वाला कटला, ठीक आहे. शालचा काय होईल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय होत असतो, टेन्स बॅक शिफ्ट होत असतो. मग इथं काय येईल रे, वुड. ऑप्शन नंबर काय येईल तुमचा, ऑप्शन नंबर येईल 3. चलो नंतर बघा 57 काय म्हणणे आपल्याला, सिलेक्ट दी करेक्ट अल्टरनेटिव्ह, ठीक आहे. द मिनिंगफुल सेंटेन्स बनवण्यासाठी आपल्याला एक रिकामी जागा भरायची. काय, हॅड ही नॉट सेंट मनी ऑन टाइम दी पुअर फार्मर डॅश डॅश हिज सन. हा इथे कसं आहे, आता बघा इथं ही हॅड नॉट सेंट दी मनी, त्यालाच फक्त उलट करून घेतलंय. काय केलंय, हॅड ही नॉट सेंट दी मनी, जर त्यांनी पैसे पाठवले नसते तर काय झालं असतं, द पुअर फार्मर वुड हॅव लॉस्ट हिज सन. म्हणून काय आला, ऑप्शन नंबर सेकंड. नंतर बघा फिल इन दी ब्लँक. पुन्हा एकदा आपल्याला काय, मेनी पीपल आर पेंटिंग. आता 4 दिलेत बघा, थोडे शब्दाची उलट पुलट केलेली याच्यामध्ये वाक्यामध्ये. काय काय, पहिला
white their houses these days white their houses white these days white. तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल बघा, थोडे फक्त शब्द उलट पुलट केलेत. फक्त ऑप्शन नंबर 3 मध्ये तुम्ही नीट बघा, काय मेनी पीपल आर पेंटिंग देअर हाऊसेस व्हाईट दीज डेज, याच्यामध्ये काय व्हाईट देअर हाऊसेस, याच्यामध्ये दीज डेज व्हाईट देअर हाऊसेस दीज डेज व्हाईट. आहे का कुठं ताळमेळ? बिलकुल नाही. मग बघा आता 59 काय म्हणणे 59 चं, आफ्टर इयर्स ऑफ गिल्ट शी फायनली डिसाइडेड टू मेक ए क्लीन ब्रेस्ट of her involvement in the scandal and confess everything to the authorities. What does the phrase काय make a clean breast चा काय म्हणणं आहे? make a clean breast चा अर्थ असतो to reveal or confess something. एखादी गोष्ट, एखादं जे गुपित आहे, एखादं सिक्रेट आहे, त्याला काय करणे? रिव्हेल करणे. मग नंतर 60 बघा, the doctor advised his patient where he should go for a holiday. याचं काय म्हणणं आहे? आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ ॲडव्हर्बियल क्लॉज. ॲडव्हर्बियल क्लॉज. आता ॲडव्हर्ब तुम्ही काय ओळखता? ॲडव्हर्ब बघा, आता ॲडव्हर्ब ऑफ मॅनर असणार. ठीक आहे, तुम्ही जर ह्याला हाऊनी क्वेश्चन विचारला, वर्बला ॲडव्हर्ब ऑफ मॅनर कळल. ठीक आहे, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस असणार तुमचा व्हेअर. ठीक आहे, तुम्हाला असे वेगवेगळे ॲडव्हर्ब भेटतील. आता इथं आपल्याला काय बघायचंय? ॲडव्हर्बियल क्लॉज बघायचं आहे. मग आता बघा, दी जज, ठीक आहे, दी डॉक्टर ॲडवाइज हिज पेशंट, इथपर्यंत एक वाक्य बरोबर. दी डॉक्टर ॲडवाइज हिज पेशंट, काय ऑर्डर केली डॉक्टरनी? ठीक आहे, व्हॉटनी क्वेश्चन विचारला तुम्ही तर काय येणार? नाऊन येणार आहे. व्हेअर ही शुड गो फॉर ए हॉलिडे, म्हणजे इथं हा काय झाला तुमचा? हा झाला तुमचा नाऊन क्लॉज. ठीक आहे, दी जज वंडर्ड, काय जजला काय आश्चर्य वाटलं? इथून बघा पुढं, दी जज वंडर्ड who had committed the crime. what किंवा whomनी क्वेश्चन जर आला तर काय येईल तुमचा? नाउन क्लॉज येणार. ठीक आहे, नंतर बघा आता इट इज पिटी. ठीक आहे, इट इज पिटी, काय पिटी आहे? हे काय एकदम दॅट यू कुडंट कम. ठीक आहे, हा पण काय येईल तुमचा? हा येईल तुमचा नाउन मध्ये. although aeroplanes sometimes crash accidents are rare, हा असणार आहे तुमचा ॲडव्हर्बियल क्लॉज. म्हणजे ऑप्शन नंबर काय? डी, ऑप्शन नंबर 4 हा असेल तुमचा ॲडव्हर्बियल क्लॉज. मग नंतर 61 काय म्हणणे? फिल इन दी ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन गिवन बिलो. मनीषा विल डॅश डॅश दी प्राइज विच इज डिक्लेअर्ड येस्टरडे. आता इथं आपल्याला एक योग्य शब्द, एक्सेप्टचा अर्थ काय होणार आहे? एक्सेप्टचा अर्थ होणार आहे च्या ऐवजी. इथं काय दिलंय की मनीषा ते प्राइज काय करेल? स्वीकारेल. बरोबर, जे तिला काय झालंय? काल डिसाइड झालेले, तिला डिक्लेअर झालेलं आहे. आपल्याला स्वीकारणे या अर्थाचा शब्द बघायचा आहे. स्वीकारण्याचा कोणता आहे? ऍक्सेप्ट. ऑप्शन नंबर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2 तुमचा बरोबर असेल. नंतर बघा आता क्वेश्चन टॅग शोधायचा आहे. दे विल फेल. ठीक आहे, दे विल फेल. विल दे, विलला काय असणार आहे? वॉन्ट असणार आहे. पॉझिटिव्ह असला तर निगेटिव्ह क्वेश्चन टॅग येतो, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह येईल. मग काय? सी. सी कशामध्ये बघा इथं? ओके, ऑप्शन नंबर 4 मध्ये. चला बघा आता 63, आय न्यू दॅट ही वॉज इल बट आय डिड नॉट नो दॅट ही सफर्ड फ्रॉम कॅन्सर. द अबाव सेंटेन्स एक्झेम्प्लिफाईज. हे सेंटेन्स कोणतं आहे? कंपाऊंड आहे, सिंपल आहे का कॉम्प्लेक्स आहे का कंपाऊंड कॉम्प्लेक्स आहे? हे बघायचंय आपल्याला. इथं बघा आय नो, न्यू दॅट, पुन्हा इथं काय आलंय? इथं बट आलाय, बट आलाय, पुन्हा दॅट आलाय, पुन्हा आणखी एक आलाय बघा, दॅट आलेला आहे, बट आलाय, दॅट आलाय. मग हे काय असणार आहे? कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. बी, ओनली बी कुठे? ओनली बी ऑप्शन नंबर 2 मध्ये. ठीक आहे, आता बघा चूज दी करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचंय. ठीक आहे, नीट बघा आता. कॅन यू टेल मी, ठीक आहे, वाय यू आर इंटरेस्टेड इन अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर. तू मला सांगू शकतोस का की तुला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर मध्येच का इंटरेस्ट आहे? याच्यामध्ये काही गलत वाटण्यासारखं नाहीये. कॅन यू टेल मी, ठीक आहे. व्हाय यू आर लेट, ओके बरोबर आहे. डू यू थिंक, डज युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी. इथं डू नी क्वेश्चन पण विचारलाय, पुन्हा आणखी इथं डज आलाय. एकाच वाक्यामध्ये 2-2 वेळेस येणार नाही. बरोबर, त्यामुळे हा ऑप्शन नाही. आपल्याला शोधायचं काय होतं? आपल्याला बरोबर शोधायचं, म्हणजे ए आणि बी. आला कोणता? ऑप्शन नंबर 2.
चला आता क्वेश्चन नंबर 65, फिल इन दी ब्लँक्स विथ दी करेक्ट पेअर ऑफ द आर्टिकल. आता आपल्याला आर्टिकल काय, डॅश डॅश डेथ ऑफ प्राईम मिनिस्टर इज बिंग गिव्ड बाय मेनी पीपल इन UK. आपल्याला माहिती जेवढे हे शॉर्ट फॉर्म आहेत, UK असल, USA असल, ठीक आहे. इथं आपण आर्टिकल काय घेतो रे, आर्टिकल द घेतो, म्हणजे सेकंड वाला द असणार. इथं आहे का, इथं नाहीये, इथं नाहीये, राहिले आता हे दोन. इथं पर्टिक्युलर एका प्राईम मिनिस्टर बद्दल बोललेले, बरोबर, स्पेसिफिक, त्यामुळे इथं देखील द येईल. काय येईल तुमचा, ऑप्शन नंबर सेकंड येईल. नंतर बघा, चूज द करेक्ट इडियम अँड फिल इन दी ब्लँक. काय, द प्रेसिडेंट वॉज डॅश डॅश अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. ठीक आहे, म्हणजे प्रेसिडेंटच्या हेल्थ बद्दल बोललेले, की त्यांचं हेल्थ एवढं चांगलं आहे की त्यांच्या कार्यकाळाच्या पुढे देखील ते कसे राहतील, सुदृढ राहतील, चांगले राहतील. याबद्दल फक्त इथं एकच इडियम आहे, हेल अँड हार्टी, म्हणजे एकदम कसा असणे, एखादा व्यक्ती हेल्दी असणे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 67, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स गिवन बिलो. द स्टाफ मेंबर्स आर कॉन्व्हर्जंट विथ द इश्यूज. काय करायचं, प्रत्येक वेळेस तुम्हाला पूर्ण शब्द पाठ असेल किंवा प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीतच असेल असं जरुरी नाही. आणि एवढे लाखो शब्द आहेत, एवढे लाखो शब्द कुणाचेही पाठ होत नसतात. वाक्यावरून थोडा अर्थ शोधायचा प्रयत्न करायचा, किंवा तुम्हाला ऑप्शन देखील हिंट देत असतात, म्हणजे ऑप्शन पॉझिटिव्ह आहेत की ऑप्शन निगेटिव्ह आहेत. वाक्य काय सांगायला की दी स्टाफ मेंबर्स आर कॉन्व्हर्जंट विथ दी इश्यू. ठीक आहे, इश्यूच्या रिलेटेड काहीतरी सांगायला लागले आपल्याला, की ठीक आहे. मग बघा आता इथे काय, फ्रॉस्टी एक आहे, अनफ्रेंडली एक आहे, अननोन, हे दोन्हीही जवळजवळ काहीतरी निगेटिव्ह आहे. राहिला कोणता, फॅमिलियर, मग हा येईल तुमचा फॅमिलियर. जरी तुम्हाला कॉन्व्हर्जंटचा अर्थ असतो एखाद्या गोष्टीशी काय असणे रे, परिचित असणे, किंवा एखादी गोष्ट तुम्हाला माहित असणे. पण जरी तुम्हाला माहित नसला त्या शब्दाचा पक्का अर्थ, तरी शक्यतो वाक्यावरून अर्थ काढायचा प्रयत्न करायचा. आणि नंतर तुम्हाला जे काही हे ऑप्शन असतात, हे ऑप्शन तुम्हाला काय करतात, मदत करतात. नंतर बघा क्वेश्चन नंबर 68, काय, सिलेक्ट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. इडियम बघा आता, बर्न्ड हिज, माय फादर बर्न्ड हिज फिंगर बाय इंटरफेरिंग इन हिज नेबर्स अफेअर. बर्न्ड हिज फिंगर बाय इंटरफेरिंग हिज नेबर्स अफेअर, म्हणजे शेजाऱ्याच्या लफड्यामध्ये डोकं जर लावलं, काय होणार आहे, एरं उद्योग बस खांद्यावर, नाही तर मग उडता तीर घेणे. बरोबर, म्हणजे सरळ सरळ काही घेणं देणं नाही, शेजाऱ्याचं काय चाललंय, काय गोंधळ, स्वतःहून जाणे आणि अंगावर काय करून घेणे रे, एखादा मॅटर ओढून घेणे. याचा काय अर्थ होतो, गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल, स्वतःला अडचणीमध्ये झोकून देणे. याला काय म्हणतो आपण, बर्न्ड हिज फिंगर. ऑप्शन नंबर काय आला, सेकंड. चला आता बघा 69, काय म्हणणे, चूज द वन वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द अपोजिट इन मीनिंग. ठीक आहे, विरुद्धार्थी आपल्याला शोधायचा आहे. द लीडर वॉज प्रॅग्मॅटिक इन हिज अप्रोच टू द पीपल्स प्रॉब्लेम्स. प्रॅग्मॅटिकचा अर्थ काय होतो रे, एकदम प्रॅक्टिकल असणारा. ठीक आहे, त्या त्या सिच्युएशनला जे जे पाहिजे त्या त्या सिच्युएशन नुसार डिसिजन घेऊ शकणारा. प्रॅग्मॅटिकला आता इथं काय दिलं आपल्याला, इनडेफिनाइट नाहीये. ठीक आहे, म्हणजे एक्झॅक्ट माहित नाही. वेगचा अर्थ होतो अस्पष्ट. ऑप्टिमिस्टिक काय, आशावादी. राहिला कोणता तुमचा, आयडियलिस्टिक. ऑप्शन नंबर काय आला तुमचा, 4. नंतर बघा 70, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. आता आपल्याला 70 ला करेक्ट सेंटेन्स ओळखायचे. बघा, आय मेट रेनू आफ्टर आय हॅड फिनिश माय वर्क. पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट मध्ये काय असतात, दोन ऍक्शन असतात. जी ऍक्शन अगोदर घडते, ठीक आहे, जी ऍक्शन अगोदर घडते त्याला आपण काय करतो, हॅड प्लस V3 मध्ये घेतो. आणि जी ऍक्शन नंतर घडणार आहे, ठीक आहे, त्याला आपण काय घेतो, V2 मध्ये घेतो. एकाच वेळेस पास्ट मध्ये जर ऍक्शन, दोनही ऍक्शन पास्ट मध्ये झालेले असेल, जी ऍक्शन अगोदर होणार हॅड प्लस V3, जी नंतर होणार V2 मध्ये. याचं काय म्हणणं आहे, आय मेट रेनू आफ्टर आय हॅड फिनिश माय वर्क. बरोबर, म्हणजे ज्या वेळेस माझं काम पूर्ण झालं त्यानंतर तो रेनूला भेटला. रेनूला भेटल्याची ऍक्शन सेकंड आहे. इथं आला बघा V2. ठीक आहे, आधी काय केलंय त्यांनी, डिनर पूर्ण केलंय. बरोबर, त्याचं काम पूर्ण केलंय. सॉरी, हॅड प्लस इथं काय आला, V3, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. चलो, व्हेन आय फर्स्ट सीइंग हिम. सीइंग, लक्ष द्या, सी आहे, सी हा आहे तुमचा स्टेट वर्ब. काय, सी स्टेट वर्ब. आणि स्टेट वर्बला कधीही ING प्रत्यय लागत नसतो. म्हणजे हे
नाही. आता काय, ही जॉईन आफ्टर हॅड हिज डिनर, वाक्य बघताच काय वाटते का रे वाक्य बरोबर आहे? वाक्य कसं पाहिजे? ही हॅड जॉईन आफ्टर आफ्टर हिज डिनर, म्हणजे हे कटलं. राहिला तुमचा फक्त कोणतं वाक्य? ए बरोबर आहे. ए कुठे? ए तुमचं फक्त ऑप्शन नंबर 1 मध्ये. चलो, क्वेश्चन नंबर 71. फाइंड आउट द मीनिंग ऑफ द वर्ड अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्स. शी इज फॉरएवर इंटरप्टिंग द कन्व्हर्सेशन. शी हॅज लेफ्ट हिम फॉरएवर. हमेशा हमेशासाठी ती त्याला सोडून गेली. बरोबर. जाऊ द्या, काय हरकत नाही, आपण आपल्या आन्सरवर येऊ. काय म्हणायचं? एंडलेस किंवा काय असतं रे, परमनंट. वाक्यावरून तुम्हाला अर्थ काढायचा आहे. अशा वेळेस एखाद्या वाक्यावरून जरी नाही समजला अर्थ, काही हरकत नाही. एक वाक्य असणार जे तुम्हाला अर्थ देणार. मला याच्यावरून कळालं की हा, शी हॅज लेफ्ट हिम फॉर एव्हर, ती त्याला कायमचं सोडून गेली. ओके, बसला बोंबलत तो आता. आता 72. आयडेंटिफाय द वर्ब फ्रॉम द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. कधी लक्षात ठेवा, इथं लिहितो फी प्लस ING जर नाऊनचं काम करत असेल वाक्यामध्ये, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणत असतो जेरंड. बरोबर. मग इथं काय रे, स्विमिंग हा नाऊन आहे. बरोबर, हा वर्ब. चलो, मग काय जेरंड. ऑप्शन नंबर काय आला तुमचा? 2nd बरोबर आला. चला, आता काय, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. द गव्हर्नमेंट मस्ट कट डाऊन इट्स एक्सपेंडिचर. वाक्यावरून बघा, आता वाक्यावरून कधी कधी एक तर तुम्हाला पाठ असतो किंवा तो शब्द ओळखीचा असतो. जरी तो शब्द ओळखीचा नसला तरी काय हरकत नाही, वाक्यावरून कधी कधी आपल्याला समजतं. काय म्हणणे? द गव्हर्नमेंट मस्ट कट डाऊन. डाऊन होऊन कळालं की तुम्हाला काहीतरी खाली असणार आहे. बरोबर. मग काय, ऑब्टेन मिळवणे, इन्क्रीज नाहीये, वाढवणे, ठीक आहे, की मिळवणे, रिड्यूस कमी करणे. बरोबर. चलो, आता यांनी डायरेक्ट थांबवा नाही म्हणलेलं. मग तुम्हाला वाटू शकतं की स्टॉप आहे, त्यांनी डायरेक्ट थांबवा नाही. काय म्हणले? कट डाऊन, थोडे कमी करा, एक्सपेंडिचर करा, ठीक आहे, पण काय करा? कमी करा. डायरेक्ट थांबवा म्हटलेलं नाहीये. म्हणून ऑप्शन काय आला? ऑप्शन नंबर 3. चलो, चूज द करेक्ट रिपोर्टेड स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. डायरेक्ट इनडायरेक्ट बघायचे. ही सेड आय डू नॉट विश टू सी एनी ऑफ यू गो अवे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. बघू, टोल्ड, टोल्ड नाही येणार. ठीक आहे, इथं उद्गारवाचक नाही, एक्सक्लेम येणार नाही. ही सेड टू देम दॅट ही डू नॉट विश टू सी नाही. चलो, सेड टू पण नाही येणार. राहिला काय तुमचा? ऑप्शन नंबर 1. ही सेड दॅट ही डिड नॉट विश टू सी एनी ऑफ देम अँड ऑर्डर. हा, इथून लक्षात येईल तुम्हाला. इथं काय? ऑर्डर. तो काय म्हणला? गो अवे, चला निघून जा, मला कुणालाही पाहायची इच्छा नाही. ऑर्डर देम टू गो अवे. म्हणून काय आला? ऑप्शन नंबर 1. चला, 75. काय म्हणलं याचं? चूज द करेक्ट सिक्वेन्सिंग ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला फॉलोइंग सेंटेन्सचा करेक्ट सिक्वेन्स ओळखायचा आहे. द स्टुडंट्स आर विथ द हेल्प ऑफ द टीचर फॉर लास्ट 2 years सॉल्विंग द क्वेश्चन्स. काय? द स्टुडंट्स आर सॉल्विंग द क्वेश्चन्स. पहिला येईल डी. डी कुठे कुठे? डी 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 डी. चला, यांनीच उत्तर दिलेलं आहे बघा. 4ही ऑप्शन मध्ये इथं डी आहे, इथं डी आहे, इथं डी आहे, इथं डी आहे. म्हणजे कन्फर्म झालं की पहिला काय येणार तुमचा? 1 नंबरला येणार आहे डी. आता बघायचं आपल्याला दुसरा. द स्टुडंट्स आर सॉल्विंग द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ द टीचर फॉर लास्ट 2 hours. ठीक आहे, हा सॉल्विंग द क्वेश्चन्स ऑफ द टीचर ऑफ द टीचर. यस, हा येईल तुमचा 2nd नंबरला. ठीक आहे, मग नंतर कोणता येईल? नंतर येईल तुमचा, नंतर नाही नाही नाही, विथ दिस स्टुडंट्स आर सॉल्विंग क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ द टीचर फॉर लास्ट 2 hours. ऑप्शन नंबर काय येईल? ऑप्शन नंबर येईल 2nd तुमचा. चलो, चूज द वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर काय बघा, पीपल लिव्हिंग इन सेम एज. एकाच काळामध्ये, एकाच कार्यकाळामध्ये राहणाऱ्या लोकांना आपण काय म्हणत असतो? कंटेम्पररीज. काय असतो? कंटेम्पररी. ऑप्शन नंबर 4. बाकी काय? डेलिगेट आपल्याला माहिती, एक शिष्टमंडळ असतं. कॉस्मोपॉलिटन काय असतो? जो म्हणतो हे विश्वची माझे घर, सगळ्या जगाला आपलं घर मानणारा. ठीक आहे, क्युरेटर, क्लिअर करणारा, म्हणजे ऑप्शन नंबर 4. 77. काय? आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग फॉर आन्सर्स
she had an epiphany and finally understood the true meaning of happiness. Which phrase represent the word epiphany? ठीक आहे, इपिफॅनीला आपण बघू आता काय येईल. बघा आता काय म्हणणं यांचं, आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग फॉर आन्सर शी हॅड इपिफेनी अँड फायनली अंडरस्टूड द ट्रू मिनिंग. अचानक एखाद्या गोष्टीचा काय लागलं, तुम्हाला एखादी गोष्ट कळणे अचानक की ही खरी आहे एका पिरियड नंतर, बरोबर. मग बघा, सडन रिअलायझेशन ऑफ इनसाइट, ए फिलिंग ऑफ कन्फ्युजन, ए स्टेट ऑफ कम्प्लीट कंटेनमेंट, ए स्ट्रॉंग सेन्स ऑफ एम्पॅथी. काय आला ऑप्शन नंबर 1, सडन रिअलायझेशन ऑर इनसाइट. अचानक एखाद्या गोष्टीचे तुम्हाला काय होणे, साक्षात्कार होणे की ही गोष्ट बरोबर आहे. आता बघा 878, ही मस्ट बी asleep फॉर देअर इज नो लाईट इन हिज रूम. द अंडरलाइन कंजंक्शन इन द सेंटेन्स अबव एक्सप्रेस डॅश डॅश अँड हेन्स इज कॉल्ड डॅश डॅश कंजंक्शन. आता आपल्याला हे जे फॉर कंजंक्शन आहे, ठीक आहे, या वाक्यातलं याचा टाईप ओळखायचा आहे. या फॉरचा इंटरफेस इलेटिव्ह आहे, ऍडिशन कोपुलेटिव्ह आहे, कॉन्ट्रास्ट ऍडव्हर्सिव्ह, चॉईस आहे. बघा आता इथे एक ऑप्शन नंबर वाटायला ए, ठीक आहे. काय इंटरफेस इलेटिव्ह, ऍडिशन आहे का, नाही, ठीक आहे. चॉईस आहे, अल्टरनेटिव्ह दिलाय का, कुठं अल्टरनेटिव्ह नाहीये. कॉन्ट्रास्टचा तर काही संबंध नाही. राहिला कोणता, ए म्हणजे ऑप्शन नंबर काय आला तुमचा, सेकंड आला. चलो 79, एव्हरीबडी डॅश डॅश स्पीक दी ट्रूथ. प्रत्येकाने काय बोललं पाहिजे रे, खरं बोललं पाहिजे, बरोबर. कंप्लीट दी सेंटेन्स बाय चूजिंग दी करेक्ट अल्टरनेटिव्ह. शुड, वुड, विल, मे. आपल्याला माहिती शुड कशासाठी असतो, कंपल्शन साठी असतो, की प्रत्येकाने, वाक्याचा अर्थ काय बघा, प्रत्येकाने खरं बोललं पाहिजे. कंपल्शन केलंय काय येईल, शुड येईल. नंतर आता 80, ओके, मॅच दी फॉलोइंग पेअर्स विथ दी करेक्ट मिनिंग. इग्नोरंट, इमिनंट, ऑब्स्टिनेट, प्रुडंट, स्टबॉर्न, अनइन्फॉर्म, वाईज, अप्रोचिंग. आता अशा वेळेस काय करायचं माहिती का, 4 आहेत, ठीक आहे. हे चार 8 झाले. जरुरी नाही की प्रत्येक विद्यार्थ्याचे 8 ला 8 पाठ असतील किंवा 8 ला 8 त्याला माहित असेल, ठीक आहे. यातला एखादा बघा, आता समजा हा इग्नोरंट आहे, बरोबर. इग्नोर करणे म्हणजे काय करणे, दुर्लक्ष करणे. मग दुर्लक्ष केले याचा अर्थ काय, त्याला अनइन्फॉर्म आहे, त्याला दुर्लक्षित केलंय, त्याला माहित होऊ दिलेलं नाहीये. ए ला आला 2, इथे ए ला 2 आहे, ठीक आहे. इथे ए ला 3 आहे, हा कटला, इथे ए ला 2 आहे, ओके, इथे ए ला 2 आहे. आता 3 राहिले. नंतर आहे बघा इमिनंट, ठीक आहे. इमिनंटला काय असणार आहे तुमचा, इमिनंटला असणार आहे तुमचा अप्रोचिंग, ठीक आहे. बी ला 4 बघा, आता बी ला 4 कुठे दिसलाय का, बी ला 1 आहे, ठीक आहे. बी ला 4 इथे, ठीक आहे. चला हा कटला, राहिले हे 2. ऑब्स्टिनेटचा अर्थ असतो स्टबॉर्न, ठीक आहे. सी ला 1 आला. प्रुडंटचा अर्थ असतो वाईज, डी ला 3 आला. ऑप्शन नंबर काय आला तुमचा, ऑप्शन नंबर आला 1. अशा वेळेस एकच करायचं, आधी एखादा शब्द पकडायचा, एखाद्या शब्दाचा तुम्हाला सापडला, बाकीचे ऑप्शन पटपट इलिमिनेट करायचे. जेवढं जास्त ऑप्शन इलिमिनेट कराल तेवढा असे प्रश्न तुम्हाला काय होतील, सोपे जातील. नंतर बघा आता 81, चूज द मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. काय मिनिंग याचा, प्ले फास्ट अँड लूज. हाऊ कॅन यू ट्रस्ट अ मॅन हु प्लेज फास्ट अँड लूज. 81 ला आता बघा काय, करप्ट नेचरचा आहे, ठीक आहे. हु इज नॉट एक्झिस्टिंग, व्हिशियस, सेज वन थिंग अँड डज अनादर. कात्रजचा घाट दाखवणारे लोक असतात ना काय काय, प्लेज फास्ट अँड लूज म्हणजे काय, की बोलायचं एक आणि करायचं एक, सांगायचं एक आणि करायचं एक. म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट सांगायची, तो विश्वास ठेवणार, जसाही त्याच्या विश्वास बसला दुसरी गोष्ट करून टाकायची. चला काय म्हणणे आता, इट इज विच ऑफ द अबव इज द करेक्ट सेंटेन्स इन रिस्पेक्ट ऑफ रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउनचा क्वेश्चन आहे, आपल्याला बघायचं आहे. चला, इट इज आय हु इज, इथं हु इज नाही, हे काय हु ॲम येईल, ठीक आहे. इट इज मी, इज नंतर पुन्हा हा येणार नाहीये तुमचा, ठीक आहे. आपल्याला बघायचं आता 83, 82 ला आपल्याला बघायचं 82 ला इट इज आय हु इज टू ब्लेम, ठीक आहे. इट इज मी हु इज टू ब्लेम, इट इज आय हु इज टू ब्लेम, बरोबर. आणि नंतर काय, इट इज आय हु इज टू बी ब्लेम. करेक्ट सेंटेन्स इन रिस्पेक्ट ऑफ रिलेटिव्ह प्रोनाउन, इट इज आय हु इज टू ब्लेम. इट इज मी, पहा इथं मी आहे, इथं ऑब्जेक्टिव्ह येणार नाही, ठीक आहे. इट इज आय हु इज टू ब्लेम
बरोबर. राहिला तुमचा काय फक्त, आणि इट इज आय हू ॲम टू ब्लेम, राहिला फक्त तुमचा इथं काय येईल, ॲम बरोबर आहे. ठीक आहे, आय इज नंतर सब्जेक्टिव्ह केस आला, काय एक आला, मग काय ए ऑप्शन नंबर 3. चलो आता 83 मॅच दी वर्ड्स फ्रॉम विथ दिअर करेक्ट मिनिंग फ्रॉम बी. आता आपल्याला बघायचे पुन्हा आणखी पेअरचे क्वेश्चन आले. काय अॅनहिलेट, अॅनहिलेट वरून काय आठवतं रे, एकाच म्हणजे हा खूप फेमस शब्द आहे, अॅनहिलेशन ऑफ कास्ट. बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक आहे अॅनहिलेशन ऑफ कास्ट, जातीचे समूळ उच्चाटन, एकदम मुळापासून उकडून टाकणे, म्हणजे काहीच त्याचं न ठेवणे. अॅनहिलेट बघा आता, द काय वन हू वॉक इन स्लीप, वन इनकॅपेबल ऑफ बिंग टायर्ड, द टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली. ए ला आला 4, ए ला 4 कुठे बघा आता इथं आहे का नाही, हा कटला, इथं 2 आहे, हा कटला, राहिला आता या दोन्ही मध्ये ए ला 4 आहे. सेलिबेसी, सेलिबेसीचा अर्थ काय असतो रे, ब्रह्मचारी राहणे, बरोबर, म्हणजे लग्न न करणे. द स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड. ठीक आहे, बी ला 3 आहे का बघा, बी ला 3 कुठे, बी ला 3 इथं आहे की इथं नाही, हा कटला, राहिला कोणता, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, इनफटिगेबल असा जो कधी थकत नाही. ठीक आहे, वन इनकॅपेबल ऑफ बिंग टायर्ड. आणि सोमनाम्बुलिस्ट काय असतो रे, सोमनाम्बुलिस्ट म्हणजे झोपेमध्ये चालणारा. सोमनालोकिस्ट एक ऐकला असा शब्द तुम्ही, सोमनालोकिस्टचा अर्थ काय असतो, झोपेत बडबड करणारा, चावळणारा म्हणतो आपण त्याला. आणि सोमनाम्बुलिस्ट काय असतो, वन हू वॉक्स इन स्लीप. ऑप्शन नंबर काय आला तुमचा 4. चला 84 काय, फाइंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. पुन्हा इडियम वर क्वेश्चन आहे. काय, व्हाय आर यू हँगिंग बॅक, यू सिंग ॲज वेल ॲज एनीवन एल्स. ठीक आहे, तू माघार का घेतोस, या वाक्यावरून मला अर्थ काय कळायला, हँगिंग बॅकचा अर्थ काय होतो, माघार घेणे. 84 ला काय केलं आपण, ऑप्शन नंबर 1, टू हेजिटेट टू प्रोसीड. हेजिटेटचा अर्थ काय होतो रे, हिचकिचाहट करणे, म्हणजे काय, धरसोड करणे, धरसोड, होईल का नाही, होईल का नाही, जमल का नाही, जमल का नाही, अशा अर्थाने. 85 बघा, इफ आय हॅड विंग्स I would come flying to you. Which of the following condition is expressed by the sentence above? ठीक आहे, कोणती सेंटेन्स आहे याच्यामध्ये, कोणती कंडिशन आहे, जर मला पंख असते तर मी तुझ्याकडे उडत 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 आलो असतो. कोणती आहे, इम्प्रोबेबल कंडिशन. ठीक आहे, चलो मग कोणता आहे, बी. बी बी कशामध्ये आता बघा, 85 ला आपण काय घेतलेलं आहे, बी. ठीक आहे, 85 ला आपण काय घेतलेले बघा आता, इम्प्रोबेबल कंडिशन, बी कशामध्ये, बी 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 ऑप्शन नंबर 4 मध्ये. ठीक आहे, चलो आता घ्या, सिलेक्ट द इडियम दॅट मीन्स टू ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट ऑर अनलाइकली. अशी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, जी गोष्ट अशक्य आहे मिळवण्यासाठी, या अर्थाची आपल्याला इडियम बघायची. टर्न ओव्हर ए लीव लीफ. ठीक आहे, बाजी पलटणे किंवा मुद्दा पलटणे. बीट द डेड हॉर्स, मैलेला ह्याला, जर ह्याला मारलं आपण, कुणाला, घोड्याला मारलं, काय फरक आहे का रे, बिना कामाचे. ठीक आहे, थ्रो इन द टॉवेल. ठीक आहे, रीच फॉर द स्टार्स. ठीक आहे, हा याचा एकदम ऑप्शन नंबर 4, टू ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट ऑर अनलाइकली. चलो 87 काय, दोज हु आर डॅश डॅश इन द आर्ट ऑफ फ्लॅटरी मेक रॅपिड प्रोग्रेस इन दिअर लाईफ. ते लोक जे, फ्लॅटरीचा अर्थ होतो चापलुसी करण्यामध्ये माहिर आहेत, ते लोक आयुष्यामध्ये खूप प्रगती करत असतात. आपल्याला इथं आता एक शब्द आहे बघा, दोज हु आर डॅश डॅश, म्हणजे आपल्याला काय, कोणत्या अर्थाचा शब्द घ्यावा लागेल, की चापलुसी करण्यामध्ये एक्सपर्ट असणारा, त्याला ते जमणारा, बरोबर. ऍडॉप्ट, ऍडॉप्टचा अर्थ काय होतो रे, ऍडॉप्टचा अर्थ होतो की बाबा एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करणे, जुळवून घेणे. ऍडेप्ट, यस, हा आहे ऍडेप्ट, बरोबर एकदम. काय, ऍडॅप्ट नाहीये किंवा अबाउट नाहीये. ऍडेप्टचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीमध्ये काय असतो आपण, निपुण असणे किंवा एक्सपर्ट असणे. मग जे लोक चापलुसी करण्यामध्ये एक्सपर्ट असतात, ते लोक आयुष्यामध्ये काय करतात, प्रोग्रेस करतात. फाइंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. पुन्हा एकदा इडियम, इन हिज एलिमेंट. अनलेस अ पोएट इन हिज एलिमेंट ही कॅनॉट राईट ए गुड पोएट्री. म्हणजे सरळ सरळ काय रे, जोपर्यंत त्याचा मूड, जर त्याचा मूड चांगला नसेल, जर त्या चांगल्या मूड मध्ये नसेल, तर कवी चांगली कविता लिहू शकत नाही. मग काय आला, इन दी राईट मूड, जोपर्यंत त्याचा मूड बनत नाही तोपर्यंत चांगली कविता तो लिहित नाही.
चलो 89 काय म्हणणे, मॅच दी पुन्हा फॉलोविंग. आपल्याला बघायचंय आता 89 ला काय आहे. 89 ला ठीक आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन शोधायचे आपल्याला. डेमॉन्स्ट्रेटिव्ह काय असते रे, धिस दॅट. ठीक आहे, धिस असतो जवळच्यासाठी, दॅट असतो लांबच्यासाठी, एक असतो दिस असतो जवळच्यासाठी प्लुरल साठी पण, बरोबर, आणि दोज असतो दूरच्यासाठी. मग आता आपल्याला भेटला 1 ला 4. 1 ला 4 कुठे बघा, इथं आहे का, नाही आहे, कटला. इथं आहे का, नाही आहे, कटला. राहिल्या 2 मध्ये. ठीक आहे, एम्फॅटिक प्रोनाउन इंट्रोगेटिव्ह शोधा. सी 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 ला 2. ठीक आहे, सी ला 2, सी ला 2 इथं आहे, इथं आहे. ठीक आहे, चलो इनडेफिनाइट ला डी ला 3. ठीक आहे, डी ला 3 इथे, म्हणजे हा कटला. राहिला काय तुमचा ऑप्शन नंबर सेकंड. चलो आलं लक्षात. चला, आयडेंटिफाय द रॉंगली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोविंग वर्ड्स. आपल्याला रॉंगली स्पेल्ड वर्ड बघायचा आहे. रॉंगली स्पेल्ड, ऍक्सेप्ट ACCPT बरोबर आहे, ANCIENT असते. ठीक आहे, म्हणजे हा चुकला. ATTRACT बरोबर आहे, ARRIV बरोबर आहे. हा चुकलाय. बी कुठे, बी कुठे, इथे इथे इथे. हा चला, ऑप्शन नंबर 4 ओनली बी हा आहे रॉंगली स्पेल्ड तुमचा. ठीक आहे, आयडेंटिफाय दी ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस. 91. आता 91 ला बघायचं आपल्याला ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ही इज द मॅन whom we all respect. हा तोच माणूस आहे ज्याला आम्ही काय करतो, प्रेम करतो. ठीक आहे, बरोबर आहे. आय डोंट नो व्हाय शी लाईक्स पाहिजे, इथं लाईक नाही पाहिजे, इथं लाईक्स पाहिजे. हा तुमचा कटला. हिज एंडिवर्स नीड टू बी रिवॉर्डेड. एंडिवर्स नीड पाहिजे. ठीक आहे, इथं काय आता त्याचे प्रयत्न, हा झाला एकापेक्षा जास्त, म्हणजे प्लुरल झाला. आता इथं वर्ब सिंग्युलर दिला, इथं नीड्स पाहिजे, हा कटला. ठीक आहे, गिव्ह मी सम फूड विच आय मे एट. ठीक आहे, विच फूड साठी बरोबर आहे. चला, ए आणि डी, ए डी ए डी ए डी ए डी ए डी. चलो, ऑप्शन नंबर 3 एकदम बरोबर. चला, फाइंड द करेक्ट सिनोनिम फॉर द वर्ड ट्रँक्विल. ट्रँक्विलचा अर्थ काय असतो रे, ट्रँक्विलचा अर्थ असतो एकदम शांत जागा, जिथे एकदम तुमच्या मनाला काय रे, शांती भेटलेली असते, अशी जागा ट्रँक्विल. ॲजिटेटचा अर्थ काय होतो रे, एकदम संघर्ष करणे. आता जिथं संघर्ष आहे तिथं शांती असणार आहे का, नाही. अँग्री रागावणे. ठीक आहे, क्वाईट शांत आहे. ठीक आहे, डिस्टर्ब, जिथं डिस्टर्ब आहे तिथं शांती नाहीये. राहिला काय ऑप्शन नंबर 3, ट्रँक्विलचा सिनोनिम काय आला, क्वाईट. आता नंतर बघू आपण 93 ला बघू आपण काय काय म्हणणे आता यांचं. 93 ला आपल्याला पुन्हा पेअर करायचे, अल्टार, अल्टर, अफेक्शन, अफेक्टेशन. आता गृहीत धरा की समजा तुम्हाला सगळ्याला सगळे शब्द माहित नाहीयेत, काय हरकत नाही, पण यातला एखादा शब्द तुम्हाला दिसायला लागलाय. आता मला यातला एक शब्द जमायला लागलाय किंवा अफेक्टेशन. ठीक आहे, एक आहे अफेक्शन. अफेक्शनचा अर्थ काय होतो रे, एखाद्या प्रती तुम्हाला लगाव असणे, एखाद्याबद्दल प्रेम असणे. ठीक आहे, किंवा तुमचा झुकाव असणे. मग आता बघ याला काय येणार आहे, 4, लव, डेडिकेट, इमोशन्स ऑफ लाइकिंग. ठीक आहे, मग सी ला काय आला 4. सी ला 4 कुठं कुठे, इथं आहे का, इथं नाही आहे, कटला. सी ला 4 इथे, सी ला 4 आहे का, नाही, कटला. राहिला आता फक्त तुमचा काय 3 आणि 2 बरोबर 93 ला. ठीक आहे, 3 आणि 2. आता बघा अल्टार. अल्टारचा काय अर्थ होतो, प्लेस ऑफ वर्शिप. अल्टरचा काय अर्थ होतो, टू चेंज, बदलणे, बरोबर. बी ला 3 कुठे, बी ला 3 इथे, इथं बी ला 2 आहे, बी ला 1 आहे, हा कटला. राहिला ऑप्शन नंबर काय तुमचा 3. आणि अफेक्टेशनचा अर्थ काय होतो, प्रिटेन्स किंवा फॉल्स शो. चलो 94. The politician's response to the accusation simply begged the question and failed to provide a clear answer. What does the phrase to beg the question mean? आता आपल्याला या फ्रेजचा अर्थ शोधायचा आहे. काय, टू बेग ए क्वेश्चन मीन, याचा अर्थ काय, टू मेक ए लॉजिकल फॅलसी बाय अज्युमिंग द कन्क्लुजन इन प्रिमाइसेस. चलो 95 काय, चूज द करेक्ट सेंटेन्स बघायचे आपल्याला 95 ला. आता चला लास्ट क्वेश्चन आहे आपला 95 ला. काय, हर वर्क इज सुपेरियर. आता एक लक्षात घ्या, एक असतात लॅटिन ऍडजेक्टिव्ह. ठीक आहे, इन्फेरियर असेल, पुन्हा सुपेरियर असेल, एक असेल तुमचा प्रायर. ठीक आहे, याच्यानंतर काय असतो, याच्यानंतर असतो टू. ठीक आहे, सुपेरियर नंतर देणारा हा तुमचा
उडाला. चला आता काय, धिस फोटोग्राफ इज बेटर ऑफ दी टू. ठीक आहे, दोन जर असेल तुम्ही याला घेऊ शकता कंपॅरेटिव्ह. चलो हा बरोबर आहे. धिस लिटल गर्ल इज बेटर दॅन क्लेवर. आता एकच व्यक्ती, एकच, नीट लक्षात घ्या. कधी कधी काय असतं, दोन व्यक्ती असतात. ठीक आहे, काय असतं, दोन व्यक्ती असतात आणि एक गुण असतो. बरोबर, आपण दोन व्यक्तींचं एका गुणाला आधार म्हणून कंपॅरिझन करत असतो. पण कधी कधी काय असतं, व्यक्ती एकच असते. बरोबर, एकच व्यक्ती असते, पण तिचे दोन गुणांना आधार म्हणून आपण काय करत असतो, कंपॅरिझन करत असतो. अशा वेळेस हमेशा कोणती डिग्री घ्यायची, पॉझिटिव्ह डिग्री घ्यायची असते. इथं काय दिलं आता बघा, दिस गर्ल इज बेटर दॅन क्लेवर. ठीक आहे, एकच मुलगी आहे, तिच्या दोन गुणांची तुलना आहे. हा बेटर, गुड, बेटर, बेस्ट. ठीक आहे, दिस गर्ल इज बेटर दॅन, ठीक आहे, क्लेवर असं म्हणलं असतं तर आपण बरोबर म्हणलं असतं. हा देखील कटला. राहिला काय, फक्त ऑप्शन बी. बी कुठे, बी फक्त इथे, बी ओनली. ठीक आहे, आता राहिला पॅसेज. पॅसेज खूप हार्ड लेवलचा होता, म्हणजे जवळजवळ असं म्हणा की हा बँकिंग लेवलचा हा पॅसेज होता. एकदा पॅसेज व्यवस्थित पाहून घ्या. तुम्हाला मी डायरेक्ट पॅसेजचे काय करतो, आन्सर देऊन टाकतो. आता बघा, 96 ला 4. ठीक आहे, 6, 97 ला 4 आहे. ठीक आहे, 97 ला देखील 4 असणार आहे. नंतर बघा 19, ठीक आहे, 96, 90, डायरेक्ट 99 कुठून गेला आता. हा 96 ला 4. ठीक आहे, 96 ला 4, 97 ला 4, 98 ला 2 आणि 99 आणि हे 3 1, याला 3 आणि याला 1. आता या पद्धतीने आपण बघितला हा पेपरची डिफिकल्टी लेवल हा मॉडरेट टू डिफिकल्ट होता. याच्यामध्ये नीट बघा, 5 क्वेश्चन जे होते, 5 क्वेश्चन हे तुमचे आरसी वर होते शेवटचे. बरोबर, 24 क्वेश्चन जवळजवळ किती होते, 24 क्वेश्चन हे तुमचे होते ग्रामरवर आणि 21 क्वेश्चन होते तुमचे ओकॅबवर. म्हणजे जास्त करून हा पेपर जर असं म्हणलं तर काय अतिशयोक्ती नाही की 50% ग्रामरवर होता आणि 50% कशावर होता, ओकॅबलरीवर होता. तर चला आपण अशा पद्धतीने बघितली डिटेलमध्ये ही आन्सर की, आणि फक्त आपण आन्सर सांगितलं नाही, प्रत्येक क्वेश्चनचं आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन देखील दिलेलं आहे. चला तरी पण बघूया आपण आयोगात आन्सर की काय देतं, त्यावर काही क्वेश्चनवर आपल्याला आक्षेप वगैरे घेता येतो का बघूया. आपण आपल्या पद्धतीने प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर द्यायचा व्यवस्थित प्रयत्न केलेला आहे. चलो.